स्वस्थ होतं आणि डॉक्टरांकडे जाईपर्यंत सगळं नॉर्मल झालं, सगळे पुढचे तपासणे नॉर्मल. आणि खरं असतं ते, त्याला आम्ही व्हाईट कोट हायपरटेन्शन असं म्हणतो, की डॉक्टरांचा व्हाईट कोट पाहिला की बीपी वाढतं. की दुसऱ्या दिवशी आपल्याला असा रिझल्ट मिळतो कॉम्प्युटरमधनं, रात्री 2 ते 3 या वेळामध्ये हृदयाच्या ठोक्याचं प्रमाण 20 झालं होतं. हे एका प्रकारचं ECG मशीन पूर्वीचं असं होतं, एक पाय पाण्यात बुडवून ठेवायचा आणि एवढी सगळी यंत्रणा लावायची आणि त्याच्यातनं एक लीडचा ECG यायचा. अशी ECG सुरुवात झाली आईन्थोवेनच्या जमान्यामध्ये. आणि आत्ता एक 24 आवर ECG निघाला आहे. हे असं गळ्यामध्ये लावायचं होल्टरचं मशीन आणि हे एक शर्टच्या आतमध्ये घालायचं. या माणसाचं ECG किंवा ब्लड प्रेशर घेतलं जात आहे असं कोणाला कळत नाही. तो 24 तास जातो. 24 आवर ॲम्ब्युलेटरी होल्टर मॉनिटरिंग म्हणजे 24 तासाचा ECG. मी लोक असतात की रात्री धडधड होते किंवा अस्वस्थ होतं आणि डॉक्टरांकडे जाईपर्यंत सगळं नॉर्मल झालं, सगळे पुढचे तपासणे नॉर्मल. यांच्यासाठी म्हणून हे 24 आवर होल्टर खूप उपयुक्त ठरतं. की दुसऱ्या दिवशी आपल्याला असा रिझल्ट मिळतो कॉम्प्युटरमधनं, की गेल्या 24 तासामध्ये 1,17,028 ठोके पडले. रात्री 2 ते 3 या वेळामध्ये हृदयाच्या ठोक्याचं प्रमाण 20 झालं होतं. किंवा संध्याकाळी 6 वाजता तो थोडी धडधड झाली, त्यावेळेला हृदयाचे ठोके अचानक 220 झाले होते. ही सगळी आपल्याला जी इन्फॉर्मेशन हवी असते ती ह्या 24 आवर होल्टर ECG मधनं मिळू शकते. त्यामध्ये एक BP असा शब्द मी वर लिहिला आहे. बरेच जण म्हणतात, डॉक्टर तुमच्याकडे आल्यावरती माझं ब्लड प्रेशर वाढतं. आणि खरं असतं ते, त्याला आम्ही व्हाईट कोट हायपरटेन्शन असं म्हणतो, की डॉक्टरांचा व्हाईट कोट पाहिला की BP वाढतं. अशा व्यक्तीला आपण BPची टॅबलेट दिली तर घरी जाऊन त्याचं BP एकदम डाऊन होऊन जातं, त्यांना चक्कर बिकर यायला लागते. तर हे पण समजून घेण्यासाठी हे 24 आवर BP मॉनिटरिंग मस्त असतं. 24 तासामध्ये हे मशीन घरच्या अवस्थेमध्ये माणूस झोपलेला असताना, फिरायला गेलेला असताना जवळजवळ 40 वेळेला हे BP घेतलं जातं. आणि मग आपल्याला कळतं की खरंच ह्याला घरी काही नाही आहे, कुठेतरी इमोशनल स्ट्रेस झाला, डॉक्टरांकडे गेलो, त्याचं BP वाढतंय. मग त्याला थोडी वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट, योगिक वे ऑफ लाईफ, मेडिटेशन, ह्याच्यातनं तो हा माणूस पूर्णपणे बरा होऊ शकतो.